राष्ट्रनिर्माते डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीच्या निमित्ताने सर्व भारतीयांना खूप खूप शुभेच्छा देतो। ज्या महामानवाने भारत देशाची लोकशाही जी आहे ती खूप मजबूत करून आपल्याला एक संविधान जे आहे, जे संविधान आपल्या सर्व भारतीयांसाठी दिलं, ज्या संविधानाचा संपूर्ण देशामध्ये गौरव केला जातो आणि भारत एक महासत्ता कसं बनेल याच्यासाठी जो आराखडा आहे, विकास आराखडा, तोही त्यांनी त्या संविधानामध्ये दिलेला आहे। एकंदरीत ह्या देशाचा सर्वांगीण विकास व्हावा हाच दृष्टिकोन ठेवून त्या महामानवांनी केलेलं जीवनभर केलेला जो संघर्ष आहे, एक ह्युमन राईट्स म्हणून केलेला संघर्ष, एक एज्युकेशनिस्ट म्हणून केलेला संघर्ष, एक सोशल रिफॉर्मर, एक सोशल रिव्हॉल्युशनरी म्हणून त्यांनी केलेला संघर्ष आपल्या सर्वांसमोर आदर्श आहे। त्यांचं जेवढं भारतावर प्रेम होतं, त्यांनी जे म्हटलेलं आहे काय इंडियन फर्स्ट अँड इंडियन लास्ट, हीच विचारधारा आपण सर्वांनी मिळून पुढे घेऊन जावं, एवढेच या जयंतीच्या निमित्ताने परत एकदा तुम्हाला शुभेच्छा देऊन सांगतो। जय भीम। चैत्यभूमीला येऊन खूपच आनंद झाला की या ठिकाणी आपण जी व्यवस्था पाहत आहे ही मुंबई महानगरपालिका, महाराष्ट्र शासन, पोलीस दल यांनी केलेले आहे आणि विशेषतः प्रथमच या महाराष्ट्राचे राज्यपाल व्ही राधाकृष्णन, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेजी, उपमुख्यमंत्री अजित पवार साहेब, त्याचबरोबर या समाज कल्याण खात्याचे मंत्री संजय शिरसाट, सांस्कृतिक खात्याचे मंत्री माननीय आशिष शेलार व इतर मंत्रीगण या ठिकाणी उपस्थित होते। आपल्या महाराष्ट्र विधान परिषदेचे सभापती राम शिंदे आणि विधानसभेचे उपाध्यक्ष अण्णा बनसोडे हे सुद्धा उपस्थित होते। या सर्व मान्यवरांना उपस्थित पूजनीय डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना या पोलिसांतर्फे मानवंदना दिली गेली आणि हा जो आजचा क्षण होता हा संपूर्ण देशभर आपल्या माध्यमातून, मीडियाच्या माध्यमातून हा देशभर आपण केलेला आहे। मी पुन्हा एकदा डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांना 134व्या जयंतीनिमित्त मी त्यांना कोटी कोटी प्रणाम करतो आणि संविधान जो रौप्य महोत्सवी वर्ष चालू आहे या संविधानाचा पण गौरव आजपासून सर्वकडे 26 नोव्हेंबरपर्यंत होणार आहे। त्या संविधानाला पण मी मानवंदना करतो। पूजनीय बाबासाहेबांनी लिहिलेलं संविधान हे केवळ भारतच नाही तर जागतिक दर्जाचं संविधान आहे, ज्यामध्ये समता, बंधुता, सामाजिक न्याय ही तत्त्व दिलेले आहेत आणि त्यामुळे बाबासाहेब पूज्य आहेत की त्याने माणसाला माणूस म्हणून जगण्याचा अधिकार दिला। त्याबद्दल सर्व आम्ही जे अनुयायी आहोत त्यांची कृतज्ञ आहोत। पुन्हा एकदा मी त्यांना अभिवादन करतो आणि आपणही आपल्या चॅनलतर्फे जे सर्व ठिकाणी हा कार्यक्रम दाखवतात त्यामुळे मी लॉर्ड बुद्ध चॅनल आणि तुमच्या टीमला पण धन्यवाद देतो आणि माझं वक्तव्य संपवतो। धन्यवाद। जय हिंद, जय महाराष्ट्र, जय भीम, नमो बुद्धा। जय भीम। मैं वाहिद खान, आम आदमी पार्टी के ईशानी मुंबई का मैं अध्यक्ष। आप सब लोगों को भारत रत्न भीमराव बाबा साहेब अम्बेडकर जी का जन्म जयंती दिवस मनाते हुए आप सबको बहुत बहुत शुभकामनाएं देता हूं। भारत रत्न बाबा साहेब अम्बेडकर जी ने जो हमें संविधान दिया है, हम उनके ऋणी हैं। पूरे भारत को इसका सौभाग्य है कि इनके हाथों हमें भारत रत्न बाबा साहेब अम्बेडकर के हाथों हमें संविधान मिला है और इस संविधान के तहत हमारे पूरे भारत की पूरी राजनीति है, देश के हितों का जो सम्मान रखा गया है, गौर गरीबों का सम्मान रखा गया है, हम उनके लिए बहुत बहुत वंदनीय हैं। बहुत बहुत धन्यवाद। जय भीम, जय राष्ट्रवाद, जय भाई। जय भीम। मैं हूँ रवि सुंदर, नॉर्वे से। मुझे मेरे सबसे शुभकामना बाबा साहब भीमराव अम्बेडकर के जयंती पर। बड़ी खुशी हुई और जोश मिला, एनर्जी मिली, यहाँ पे मुझे मौका मिला हाज़िर होने का। बाबा साहब वो है जिन्हें हमें पहचान दी। मेरी कोई पहचान नहीं थी लेकिन उन्होंने पहचान दी। बाबा साहब का ये सब भारत नारी का बराबर का दिया। औरतें हो वो सब राइट्स है,
एजुकेशन पे दिया, जो उन्होंने कहा कि एडुकेट, ऑर्गेनाइज, एगिटेट, मैं उस पर कोशिश कर रहा हूँ, अमल करूँ। सबको शुभकामना। जय भीम सर्वांना. मी निलिमा गाडे, मी ठाण्याहून आली आहे. आज जयंतीनिमित्त मी सर्वांना शुभेच्छा देते. बाबासाहेबांची 134वी जयंती आज, त्यासाठी हा येथे जनसमुदाय खूप मोठ्या प्रमाणामध्ये एकत्र झालेला आहे. सर्व भारतीय लोकांना आणि सर्व जय भीम बांधवांना माझ्याकडून शुभकामना. जय भीम. मेरा नाम सुरेंद्र जितेंद्र पटेल. आज बाबा साहेब का 134वें जन्म जयंती कर हम लोग यहाँ दर्शन करने आए थे और हम ये संदेश लेके जाते हैं कि बाबा साहेब ने जो भारत भर में समानता का जो संविधान के थ्रू जो निर्माण किया है, सर्व संविधान और एजुकेशन का जो प्रयत्न किया है वो सराहनीय है. और बाबा साहेब ने जो स्त्रियों को जो हिंदू बिल मैरिज कोड बिल से जो स्वतंत्रता प्रदान किए वो बहुत सराहनीय है और ज़िंदगी भर हम उसके आभारी रहेंगे और हम हमेशा उनके गुणगान गाते रहेंगे. जय भीम, जय भारत. आज खरं म्हणजे केवळ भारतवासी लोकांसाठीच नव्हे तर अख्ख्या जगभरातल्या सर्वच लोकांसाठी हा एक आनंदाचा दिवस म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती आहे. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा खरं तर कधी कधी मोठा प्रश्न पडतो की त्यांचा जर जन्म झाला नसता तर आज आमच्या समाजाची आणि या देशाची सुद्धा काय अवस्था झाली असती. आज असं म्हणावं लागेल, आम्ही खातो तो घास आणि घेतो तो श्वास केवळ या महामानवाच्या जन्मामुळे. आज हे महामानव जन्मले नसते तर आमचा हा देह कधीच सजला नसता. कुठेतरी एखाद्या वाड्यावरती नोकरी चाकरी करत करत हा देह विचला असता. आज बाबासाहेबांच्या महान कर्तृत्वामुळे आज आम्ही स्वतंत्रपणे एक मानव म्हणून चांगले जीवन जगत आहोत. बाबासाहेब आंबेडकरांचं एक अष्टपैलू असं व्यक्तिमत्व होतं. सर्व अंगाने ते एक अर्थशास्त्रज्ञ होते, ते एक समाजशास्त्रज्ञ होते, ते एक कायद्याचे कायदे पंडित होते. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी निर्माण केलेल्या संविधानामध्ये या सर्व तरतुदीची अंमलबजावणी ही निश्चितपणे केलेली आहे. 2500 वर्षापूर्वी तथागत भगवान बुद्धाने जो धम्म दिला, जो विनय पिटक दिला, अभिधम्म पिटक दिला, सुत्त पिटक दिला, तेही बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी विचार या घटनेच्या माध्यमातून समाजामध्ये रुजवलेले आहेत. निश्चितपणे बाबासाहेब आंबेडकरांची आज आम्ही जयंती करतो आहोत. तेव्हा बाबासाहेब आंबेडकरांच्या विद्वत्तेची पातळी किती उंच होती, त्या पद्धतीने आमच्या भीम अनुयायांनी जयंती संपन्न केली पाहिजे. आजच्या दिवशी खरं म्हणजे पंचशिलाचं काटेकोरपणे पालन केलं पाहिजे. कारण बाबासाहेब तेवढे शीलवान होते, तेवढे विद्वान होते आणि बाबासाहेबांच्या विचाराचं अनुकरण करणं आणि बाबासाहेब आंबेडकरांच्या विचाराचं अनुकरण म्हणजे आजच्या दिवशी धम्माचं तर पालन केलंच पाहिजे, परंतु आजच्या दिवशी वाचनसुद्धा केलं पाहिजे. जेवढे तास वाचता येतील तेवढं वाचन केलं पाहिजे. वाचन करून जयंती केली पाहिजे. आपण हे धम्म रॅली वगैरे काढतोच आहे, परंतु बाबासाहेब आंबेडकरांचं असं अष्टपैलू व्यक्तिमत्व असल्यामुळे वेगवेगळ्या अंगाने आपण ही जयंती संपन्न करीत आहोत. तेव्हा मी सर्व भीम अनुयायांना, सर्व बांधवांना डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या या जयंतीच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा, मंगलमैत्री भावना व्यक्त करतो. मी भदंत बोधिशील महाथेरो मुंबई आज चैत्यभूमीमधून आपल्यास मी संबोधित करतो. प्रेक्षकाला तुम्ही काय संदेश? मी ज्ञानाच्या अथांग सागराला आणि त्या ठिकाणी मानवमुक्तीच्या आणि समतेच्या रक्षणकर्त्याला या ठिकाणी अभिवादन करण्यासाठी आलेली आहे. आणि आज त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने फक्त भारत नाही
तर विश्वामध्ये आपण जर बघितलं तर बोधिसत्व महामानव परमपूज्य भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांची जयंती ही 2 दिवसापूर्वी सुरू होते आणि दिवाळीपर्यंत चालणारी एकमात्र जयंती म्हणून या जयंतीकडे आपण सगळेजण बघतो. आपल्या सर्वांना माहिती आहे की मोठ्या प्रमाणामध्ये एक आनंदाचं उत्साहाचं वातावरण असतं आणि ज्या तऱ्हेने बाबासाहेबांनी समता, बंधुता, न्याय, स्वातंत्र्य आम्हाला संविधानाच्या माध्यमातून शिकवलं, आज मला अपेक्षा आहे की महाराष्ट्राला आणि भारताला त्या गोष्टीची फार आवश्यकता आहे. बाबासाहेबांनी सांगितलं होतं मी संविधान बनवलं, मी ज्या हातात दिले ते संविधान कसं असणार ते हातावरती जे आहे ते अवलंबून आहे. आणि म्हणून मला अपेक्षित आहे की आज ज्या तऱ्हेने आपण बघतो की समाजामध्ये देशामध्ये आपण बघतोय धर्मामध्ये द्वेष पसरवण्याचं काम काही मंडळी करत आहेत. आम्ही बाबासाहेबांची अण्णे आहे. बाबासाहेबांनी आम्हाला हे शिकवलं, आम्ही प्रथमतः भारतीय, अंततःही भारतीय राहणार आणि त्यामुळे भारताला प्रेम केलं पाहिजे, भारतीयांवरती प्रेम केलं पाहिजे, हे आम्हाला बाबासाहेबांनी शिकवलं. त्यामुळे त्यांना या ठिकाणी मी जो आहे तो अभिवादन करते आणि त्यांच्या जयंतीच्या निमित्ताने लाखो जनतेला मी या ठिकाणी जे आहेत करोडो जनतेला मी या ठिकाणी शुभेच्छा देते आणि अपेक्षा हीच करते की आज आपण या ठिकाणावर निर्धार करून गेलं पाहिजे की बाबासाहेबांनी जे आम्हाला शिकवलं, बाबासाहेबांमुळे आम्ही जे घडलो ते पुढे घेऊन जाऊ आणि येणाऱ्या काळामध्ये अजून जे आहे ते भारताला समर्थ करू. जय भीम, मेरा नाम संदेश शिंदे है, मैं कर्नाटक से हूँ. आज तमाम भारतीयवासियों को भारत रत्न विश्व रत्न डॉक्टर बाबा साहब अम्बेडकर के 134वीं वर्षगांठ पे सभी उनको मैं तमाम बधाइयाँ देता हूँ. भारत रत्न विश्व रत्न बाबा साहब आंबेडकर कुछ शब्दों में या चंद शब्दों में कहने लायक नाही आहे. जसे म्हणलं जातं आईबद्दल ज्या प्रकारे आपण म्हणतो समुद्राची शाही करून आणि पर्वताची जर आपण लेखणी करून आई संपत नाही, त्याच प्रकारे भारतरत्न आणि विश्वरत्न बाबासाहेब आंबेडकर आहेत. त्यांना पूर्ण समुद्राची शाही आणि जर पहाडांची लेखणी करून लिहिलो ना आपण त्यांच्याबद्दल सांगण्यात येत नाही. फक्त आपण एकच फॉलो करू शकतो. बाबासाहेबांनी जे आपल्याला धर्मनिरपेक्षता, संघटित व्हा, शिका आणि संघर्ष करा हा जो आपल्याला तो नारा दिलेला आहे त्या नारावर आपण चालू आणि या भारताचीच नाही पूर्ण विश्वाची आपण उन्नती करू. जय भीम. मला खूप आनंद आहे की आज मी 14 एप्रिलला इथे आलो आहे मुंबईला आणि चैत्यभूमीवर माझं येणं झालं आणि ऑनरेबल चीफ मिनिस्टर फडणवीस साहेब, एकनाथ शिंदेजी आणि अजित पवारजी सगळ्यांची माझी भेट झाली आणि आनंदराज आंबेडकरांची पण माझी भेट झाली. आणि त्यांनी मला विचारलं की पुतळ्याचं काय आता स्टेटस आहे. तर त्यांना सांगितलं की आम्ही 160-180 फुटापर्यंत थर्मोकोलचा पूर्ण पुतळा झालेला आहे आपला आणि आता कास्टिंग सुरू केलं आहे मागच्या महिन्यापासून. कारण याच्यामध्ये कसं आहे की स्ट्रक्चरल इंजिनिअरिंग आणि स्ट्रक्चर जे मधलं बनतं आहे ते आणि स्टॅच्यूचं स्किन जे आहे ते कोऑर्डिनेशन करणं खूप गरजेचं होतं. तर बरेचसे स्ट्रक्चरल इंजिनियर काम करतात ते शाबोजी पालनजींचे. त्याच्यामध्ये काही अडचणी होत्या स्ट्रक्चरमध्ये, ते स्टॅच्यूप्रमाणे मी ते करून घेतले आता. आणि आता मागच्या महिन्यापासून त्यांनी कास्टिंगची मला परवानगी दिली की आता स्ट्रक्चर आणि स्टॅच्यू मॅच करत आहे, तुम्ही आता कास्टिंग सुरू करता. मागच्या महिन्यापासून मी सुरू केलं आहे. आता 20 फुटापर्यंत डावा पाय जो आहे तो आमचा कास्टिंग होऊन गेला आहे. आता त्याला वेल्डिंग सुरू करणार आहे. आणि आता राईट पाय जो आहे त्याचं आम्ही कास्टिंग सुरू केलेलं आहे. आणि पुढच्या 2 महिन्यामध्ये बरंचसं म्हणजे 50 फुटापर्यंतचा आमचा पुतळा पूर्ण ब्रॉन्झचा होऊन जाईल आणि त्या वेल्डिंग सुरू आहे. इथे साईटवर जसं जसं स्ट्रक्चर बनत जाईल 100 फुटाचा स्ट्रक्चर झाल्यानंतर तेव्हा आपल्याला परवानगी मिळेल की तुम्ही ब्रॉन्झचा स्टॅच्यू त्याच्यावर लावा. कारण काय 100 फुटापर्यंत स्ट्रक्चर झाल्यानंतर त्याला प्री टेन्शनिंग करणार आहे. प्री टेन्शनिंगनंतर त्याच्यावर प्रत्येक 10 फुटावर स्लॅब्स टाकले जाणार आहे. तर या प्रोसेसमध्ये बरंच वेळ लागणार आहे आणि ते झाल्यानंतर जेव्हा प्रॉपर स्ट्रेंथ येऊन जाईल स्ट्रक्चरमध्ये तेव्हा मग आम्ही ब्रॉन्झची स्किन त्याला लावणार आहे. तर आता हे स्टेटस आहे. आपल्याला काय वाटतं की हे जे पूर्ण आहे ते पूर्ण कधीपर्यंत होण्याची शक्यता आहे? तसं आम्ही एस्टिमेट केलं 2 वर्षामध्ये होईल. म्हणजे 2026च्या डिसेंबरमध्ये किंवा फेब्रुवारी 2027मध्ये हे काम पूर्ण होईल. कारण की मोठं काम आहे आणि वेदर कंडिशन्स आहे इथे. जसं पावसाळा असतो त्याच्यामध्ये 4 महिने सहज जातील जिथे काही काम नाही करता येणार. कारण काय इलेक्ट्रिक वेल्डिंग असतं सगळं आणि पावसाळ्यामध्ये ते करता म्हणजे धोकेदायक आहे, लोकांना त्रास होऊ शकतो. तर त्या दृष्टीने म्हणजे 2 वर्षामध्ये 4 महिने तर म्हणजे कमीच काम होईल. पण याच वेळेस म्हणजे दिल्लीला पाऊस तसं नसतो आणि कवर्ड एरियामध्ये आमचं कास्टिंग असतं त्याच्यामध्ये आम्ही भरपूर कवरअप करून घेऊ. मग त्याच्यामुळे आपण जितक्या लवकर करू शकू ते माझा प्रयत्न राहील. कारण काय आम्ही पहिले 30 फूट ब्रॉन्झचं तिथे वेल्डिंग करतो, सगळं अलाइनमेंट करतो आणि नंतर वरचा 10 फुटाचा पार्ट काढून तिथे ठेवतो आणि खालचा 20 फुटाचा पार्ट इकडे पाठवून देतो आणि त्या 10 फुटाच्या पार्टवर आम्ही वर त्याचं कन्स्ट्रक्शन सुरू करतो. म्हणजे सगळे अलाइनमेंट एकदम व्यवस्थित होते.
त्या दृष्टीने आमचं प्रोग्रेस असतं. तर जसं आमचं होऊन जाईल 30 फीट कंप्लीट, तर खालचा 20 फुटाचा पार्ट मी इथे पाठवून देईल. मग जेव्हा 100 फूट होईल त्याच्यानंतर आम्ही लावणार सुरू करणार. मग बरेचसे पार्ट्स आम्ही इथे आणून ठेवून देऊ आणि जसं जसं स्ट्रक्चर होईल त्याच्याप्रमाणे आपण लावत जाऊ त्याला. हम सबको यही बोलना चाहते हैं कि बाबा साहेब के बताए हुए रास्ते पर चलें और तथागत गौतम बुद्ध जी की अपेक्षा मतलब उनके बताए हुए सब रास्ते पर चले बस, और कुछ नहीं हम चाहते हैं. सब उन्हीं के रास्ते पर आराम से चलें बस. हम लोग ना बात न झगड़ा मार कुछ नहीं करना चाहते हैं, बस उन्हीं के रास्ते पर सब चले. बाबा साहब का एक ही सोच था कि मतलब वो बोल रहे थे कि संघर्ष, शिक्षित रहो, संघर्ष करो और संगठित रहो. लेकिन आज का हमारा जो भी यहाँ पे जितने भी मतलब नेता होता है सब आज तो ऐसे बिखरे हुए हैं जैसे लगता है कि हम लोग शिक्षित हो गए लेकिन संगठित भी हो गए. लेकिन संघर्ष इतना जारी है, बस संगठित नहीं हो पा रहे, बस यही है. जय भीम, नमो बुद्धाय. ठीक है, आप लोग आपका पढ़ाई वगैरह आपने की है? हम इंटर तक पढ़े हैं. अच्छा, आगे क्यों नहीं पढ़े? आगे हम इसलिए नहीं पढ़ रहे हैं कि क्योंकि हमारे घर पे जिम्मेदारी है. फिर भी हम भी तब तक जितना जानकारी उतना हम आगे बढ़ा रहे हैं बस. ठीक है, फिर आप बाद में आपकी शादी हुई? हाँ, शादी हो गई है. अच्छा, बच्चे लोग को पढ़ाई कितने आप? बच्चे लोगों को तो हम जब तक आखिरी सांस तक रहेगा वो तो हम अभी भी हम अपनी बीवी को भी पढ़ा रहे हैं अभी भी. हाँ, अभी. हाँ, जय भीम, जय भीम, जय भीम, जय भीम. तुम्हाला काय बोलायचं आहे? आजच्या दिवशी मराठीमध्ये बोला. मराठी बोला. शिका, संघटित व्हा आणि संघर्ष करा. आणि शिक्षण हे वाघिणीचं दूध आहे, जो ते ग्रहण करतो तो गुरगुरल्याशिवाय राहत नाही. डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा आपण कुठून आला? सर्व भारतीयांना महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंती दिनाच्या मनापासून शुभेच्छा देतो. आणि खऱ्या अर्थानं या देशामध्ये समतावादाची सुरुवात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या संविधानामुळे झाली. या देशातील महिला मुख्य प्रवाहामध्ये डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलेल्या संविधानामुळे आल्या. इथला आदिवासी असेल, इथला भटका असेल, इथला SC ST असेल, इथला मायनॉरिटी असेल, या सर्वांना समतेमध्ये मुख्य प्रवाहामध्ये आणण्याचं काम हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी केलं. या देशातील कामगारांचा खऱ्या अर्थानं जर कोणी उद्धार करता असेल तर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर आहे. आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर फक्त भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर इथपर्यंत मर्यादित नाहीत, तर खऱ्या अर्थानं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर या देशाचे राष्ट्रपिता आहेत. कारण जेवढं योगदान इतर नेत्यांचं आहे त्याहीपेक्षा किंबहुना जास्त योगदान या देशासाठी संविधानाच्या माध्यमातून संविधान अर्पण करून डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशावरती प्रचंड असे उपकार केलेत. या राष्ट्रपित्याला, या महामानवाला, या दलित, शोषित, पीडित महिलांचा उद्धार करता, मुसलमानांचा उद्धार करता, अल्पसंख्याकांचा उद्धार करता, या देशाच्या उद्धारकर्त्याच्या जयंती दिनानिमित्त मी आपणा सर्वच भारतवासियांना मनापासून शुभेच्छा देतो. 1.5-2 वर्षात पूर्ण होणार 2026मध्ये. आणि देशातलं असं स्मारक असेल की देशातला सगळ्यात लहान माणूस पण जो बाबासाहेबांना ज्या श्रद्धेने पाहतो इथे येऊन त्याचं समाधान होणार. जगातले लोक इथे येणार की एक छोटा माणूस आपल्या समाजाला सोबत घेऊन जाऊन त्याला आपल्या अधिकार कसं प्राप्त करून देतो आणि त्याचा संबंध हिंदुस्थानातले 140 कोटी लोक त्याला स्मरण करतात, नमन करतात. सर, तुम्ही कशी साजरा करता दरवर्षी हा दिवस, आजचा दिवस काय सांगाल? वास्तविकरित्या दिवस एक निमित्त आहे, पण रोजच आपण संविधानाचं स्मरण करतो, संरक्षण करतो आणि ते संविधान सगळ्या दलित, पीडित, तो मागासलेला किंवा मग पुरुष असो महिला असो सगळ्यांना समान अधिकार देण्यासाठी आपल्याला तो एक आधार देतो. तर बाबासाहेबांचं आपण रोज स्मरण करतो आणि देश बळकट करतो. सर्वप्रथम लॉर्ड बुद्धा TV चॅनल आणि त्याच्या सर्वच दर्शकांना माझा सविनय सप्रेम जय भीम. आणि विश्वरत्न परमपूज्य बोधिसत्व डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 134व्या जयंतीनिमित्त तुम्हा सर्वांनाच माझ्या वतीने, माझ्या परिवाराच्या वतीने व माझ्या या गीत आणि संगीताच्या संचाच्या वतीने आपणा सर्वांना
कोटी कोटी शुभेच्छा देतो. आपणा सर्वांच्या प्रती मंगलकामना व्यक्त करतो. खरं तर एक अतिशय स्तुत्य असा उपक्रम सामाजिक न्याय जे महाराष्ट्र शासनाचं विभाग आहे त्या विभागाचे सन्माननीय मंत्री आदरणीय संजयजी शिरसाट साहेब यांच्या माध्यमातून यावर्षी बार्टीच्या माध्यमातून जे पुस्तकाचं वितरण केलं जात आहे, अतिशय अल्प दरात पुस्तकं वाटली जात आहेत आणि बाबासाहेबांनी आपल्या सबंध आयुष्यामध्ये ज्याला सगळ्यात जवळचं मित्र मानलं तर ते म्हणजे पुस्तक आहे. बाबासाहेबांचं पुस्तकांवरती प्रचंड प्रेम होतं आणि म्हणूनच ह्याची जाणीव ठेवून संजयजी शिरसाट साहेब यांनी बार्टीच्या माध्यमातून अतिशय अल्प दरात पुस्तकं वाटपाचा एक सुंदर असा कार्यक्रम इथं घेतला. त्याचबरोबर माझ्यासारख्या एका कलाकाराला चैत्यभूमीसारख्या एका पवित्र ठिकाणी कार्यक्रम करण्याची संधी आदरणीय संजयजी शिरसाट साहेब, आमचे बार्टीचे सचिव आदरणीय हर्षदीप कांबळे सर, त्याचप्रमाणे बार्टीचे आमचे महासंचालक सुनीलजी वारे सर, नसरीन जी आमच्या ताईसाहेब नसरीनजी तांबोळी, या सर्वांचे मी खूप मनापासून धन्यवाद व्यक्त करतो की एवढ्या पवित्र ठिकाणी मला आणि माझ्या संचाला बाबासाहेबांची गाणी सादर करण्याचा जो मान सन्मान त्यांनी या ठिकाणी दिलेला आहे त्याबद्दल मी सामाजिक न्याय मंत्री संजयजी शिरसाट साहेब आणि सर्वच त्यांचे अधिकारी पदाधिकारी यांचे धन्यवाद व्यक्त करतो. आणि एक अतिशय प्रसन्न वातावरण या चैत्यभूमीच्या सगळ्या आवारात आपण बघत आहोत. एक अलौकिक असा उत्साह सबंध आंबेडकरी अनुयायांच्या मनामध्ये आपल्याला दिसत आहे. बाबासाहेबांची जयंती आणि बाबासाहेब म्हणजे आमच्यासाठी सर्वस्व आहे आणि म्हणूनच हा हर्षोल्लास या समाजामध्ये आपल्याला दिसत आहे. मी आपले खूप धन्यवाद व्यक्त करतो लॉर्ड बुद्धा TV चॅनलचे की माझं मनोगत या ठिकाणी व्यक्त करण्याची आपण मला संधी दिली. पुन्हा एकदा सचिनजी मून, संगीताताई मून आणि सर्वच लॉर्ड बुद्धांचे सर्वच पदाधिकारी यांचे मी धन्यवाद व्यक्त करतो. जय भीम, नमो बुद्धाय, जय संविधान. आप देख रहे हैं लॉर्ड बुद्धा TV.